नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग, श्लोक क्रमांक 12. न त्वेवाहं जातु नासां न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. अर्थ: ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते, असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. तात्पर्य: वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफळानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालनकर्ता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, असे कठोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदांमध्ये सांगण्यात आले आहे. तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडेही पाहू शकतात, त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहूनां यो विदिधाति कामनं तमात्मस्थं येनु पश्यन्ति धीरास्तेषां शांती शाश्वती नेतेरिषाम्. अर्जुनाला सांगण्यात आलेले वैदिक सत्य सर्व लोकांनाही सांगण्यात आले आहे. अल्पबुद्धी असूनही स्वतःला विद्वान मानणारे अनेक लोक या जगामध्ये आहेत आणि अशा लोकांनाही तेच वैदिक सत्य सांगण्यात आलेले आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः, अर्जुन आणि युद्धभूमीवर आलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्हीही अवस्थांमधील सर्व जीवितांचे भगवंत हे नित्य पालन करता आहेत. पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंतांचा नित्य सहचर अर्जुन तथा उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मे आहेत. भूतकाळात असे अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणारच नाहीत असेही नाही. त्यांचे वैयक्तिक भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्यकाळातही अखंडपणे चालूच राहीलच. म्हणून कोणाविषयी शोक करण्याचे कारण नाही. मायावादी तत्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा मायेच्या आवरणापासून विभक्त होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो. पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पुष्टी दिली नाही. तसेच केवळ बद्धावस्थेत आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो, या सिद्धांतालाही या ठिकाणी पुष्टी मिळत नाही. उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालूच राहील. श्रीकृष्णांचे हे विधान अधिकृत आहे, कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर जीवांचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसती, तर भविष्यकाळातील जीवांच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर श्रीकृष्णांनी इतका भर दिलाच नसता. यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणू शकतील की श्रीकृष्णांनी स्वतंत्र व्यक्तीविषयी सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे. जरी हा युक्तिवाद मान्य केला की व्यक्तित्व हे भौतिक असं आहे, तरी श्रीकृष्णाच्या स्वतंत्र व्यक्तित्व
संबंधी काय? श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाविषयी निश्चयपूर्वक सांगतात आणि भविष्यकाळातही स्वतंत्र अस्तित्वाचीही निश्चिती देतात. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेक विधी रीतींनी निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म त्यांच्याहून गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. श्रीकृष्णांनी आपले व्यक्तित्व सर्वत्र स्वतंत्र ठेवले आहे. जर त्यांचा अहंकारी सामान्यबद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रामाणिक शास्त्र म्हणून काहीच महत्त्व राहत नाही. मानवी दुर्बलतेच्या 4 दोषांनी युक्त सामान्य मनुष्य श्रवणयोग्य ज्ञानाचे शिक्षण देण्यास असमर्थ आहे. भगवद्गीता सामान्य साहित्याहून श्रेष्ठ आहे. कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची भगवद्गीतेशी तुलना होऊच शकत नाही. जेव्हा एखादा मनुष्य श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्त्व नाहीसे होते. मायावादी असा युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेकत्व सांगितले आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आले आहे. परंतु यापूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे. जीवांच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शरीरविषयक रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णाद्वारे केले जाणे शक्य आहे. म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे याची पुष्टी श्री रामार्जुनाचार्यासारख्या इतर आचार्यांनीही केली आहे. गीतेत अनेक ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आले आहे की भगवंताचे भक्तच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाविषयी जाणू शकतात. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून श्रीकृष्णाचा द्वेष करणारे लोक या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करूच शकत नाहीत. अभक्ताद्वारे भगवद्गीतेतील शिकवणूक जाणण्याचा प्रयत्न म्हणजेच मधमाशीने मधाची कुपी बाहेरून चाटल्याप्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची कुपी उघडल्या वाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही, त्याप्रमाणे या ग्रंथातील 4थ्या अध्यायामध्ये सांगितल्यानुसार भगवत भक्ताविना इतर कोणीही भगवद्गीता जाणू शकत नाही. तसेच ज्या व्यक्ती भगवंताच्या अस्तित्वाचा द्वेष करतात त्यांना गीतेमधील रहस्य स्पर्श करणेही शक्य नाही. म्हणून गीतेवरील मायावादी टीका ही परमसत्याविषयीचीच अत्यंत दिशाभूल करणारी टीका आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असे सूचित केले आहे की अशा मायावादी तत्वज्ञानाचा स्वीकार करणारा मनुष्य गीतेतील वास्तविक सत्य जाणण्यास असमर्थ ठरतो. जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टीशी संबंधित असते तर भगवंतांनी गीतोपदेश करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. स्वतंत्र जीव आणि भगवंत यांचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे.